सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावती तुरी भावाची आपुरी भावसी काही नलगी एक भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची काही नलगी एक भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची करिता बरोबरी दुरावती दुरी भावाची आपुरी भावसी। या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये जगद्गुरु तुकोबा यांचा 3 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। तुकोबाराय देवाला भजण्याविषयी सांगतात। सांगत होतो माझी भजनाने विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावची दुरी भवाची अपुरी वावसी काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आठवतो 3 चरणाचा सगळ्यात सोपा हा असं अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। थोडक्यात आपण याचं चिंतन बघूया। विठ्ठल विठ्ठल सेवे लागी सेवक झालो या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यासाठी चतुष्पाद षटपाद अष्टपाद या प्राण्यांसाठी नाही परमेश्वराने विश्व निर्माण केलं। या विश्वामध्ये बुद्धिमान प्राणी जर कुठला असेल तो फक्त मनुष्य प्राणी आणि या प्राण्यासाठी तुकोबाराय सांगतात सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला इतरांना नाही ज्याला ज्ञान आहे त्याला सांगतात। पण सांगण्याची गरज का पडली? तुकोबाराय तुम्हाला सांगायची गरज का पडली? पण सांगणारा कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा अधिकार आहे। अधिकार तैसा करू उपदेश साहेब गोचे त्याचा पैसे देऊ ज्याचा अधिकार आहे तुकोबारायचा अधिकार आहे सांगण्याचा म्हणून ते सांगतात। बापाचा अधिकार आहे मुलाला सांगणं पण मुलगा ऐकेल असं नाही। पतीचा अधिकार आहे पत्नीला सांगणं पण पत्नी ऐकेल असं नाही। एका ठिकाणी गमतीचं सांगतो तुम्हाला एक पतिदेव बाहेरून आले थंडीचे दिवस होते धूळ जाऊन आलेले प्रवासातून म्हणून बायकोला सांगितलं मी आता बाहेरून आलेला आहे मला आंघोळ करायची आहे मला गरम पाणी कर ती म्हणजे नाही करत जा। अगं असं काय करतात तुम्हाला गरम पाणी कर नाही करत बघा मग माझ्यासारखं वाईट कोण नाही। मी सांगतो गरम पाणी कर मला आंघोळ करायचे नाही करीत जा बघा बघ बघ म्हणजे काय कराल तुम्ही काय कराल मी गार पाण्यात आंघोळ करीन। ती ऐकलंच असं नाही। कधी कधी आई वडील सांगतात त्याचं पुत्रांनी पोत्रीने ऐकलंच पाहिजे कधी नाही ऐकायचं जे आई वडील आपल्या अहिताच सांगतात ते ऐकायचं नाही बरं का। प्रल्हादी जनक विभीषण बंधू राज्य माताने भरते केली प्रल्हादाला बापाने सांगितलं देवाचं भजन कर नको मी करीन बापाचं ऐकलं नाही बापाचा त्याग केला शेवटी हिरण्यकश्यपूचा देवाने वध केला। विभीषणाला सांगितलं रामाचं भजन करायचं नाही रावणाने सख्या भावाला सोडला रामाकडे येऊन मिळाला म्हणजे त्यानं भावाचं ऐकलं नाही कशासाठी देव जोडतो म्हणून देवाचा त्याच्यामध्ये आळ आला म्हणून त्याला त्याचा त्याने त्याग केला आणि भरताने आईनं रामाच्या आणि माझ्यामध्ये अंतर पाडलं रामाला वनवासामध्ये पाठवलं देवाचं अंतर झालं
देवाला मुकलो म्हणून त्याने आईचा त्याग केला. सांगण्यात करतो आपण प्रभाते जनक बिभीषण बंधू राज्य माता सिंधू भरती केली. या तिघांचा त्याग त्यांनी केला. पण या ठिकाणी सांगणारा कोण आहे? तुकोबर आहे. बघा, सांगणारा हा अधिकारी असावा लागतो. मेरी झाशी नाही दूंगी, झाशीची राणी सांगते का अधिकार होता. आज पण आम्ही ते वाक्य उत्तर उच्चारलं, मेरी दाशी नाही तुझी, लगेच दाशी राणी आमच्या डोळ्यासमोर येते. स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध आहे तू मिळवीनच म्हणणारे लोक म्हणजे हे वाक्य कोणी उच्चारलं तर आम्ही मध्ये लोक म्हणजे काय करायचे. लोकांनी ऐकलं, तू मुझे कुण दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हटलं की नेताजी सुभाष आमच्या डोळ्यासमोर येतात. लोकांनी त्यांचं ऐकलं, डोक्यावर घेतले. पण या ठिकाणी सांगणारा कोण आहे? कोण सांगतो? तुकोबारा सांगतात. तुकोबारा काय सांगतात? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, सांगत होतो माझी सांगतो कोणाला सांगतो? तुम्हाला सांगतो. कोणाचा अखिल मानव जातीला सांगतो. का अधिकार आहे सांगण्याला? तुकोबारा काय सामान्य होते का? तुकोबारांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल खरेपणाबद्दल साक्ष, तुका म्हणे साक्ष आधी ओम्या चित्ती धरली. तुकोबाराला त्याची साक्ष पटवली आहे. हो तुकोबार आहे. एकदा तुकोबारा आजारी होते. परवणी आली, परवणी वारी आली, वारी आणि वारीला जायच्यावर तुकोबार आजारी पडले. तापाडे भणभणतात. दिंडी चालली आहे समोरून. वारकऱ्यांकडे तुकोबारांनी पत्र दिले. देवाला पत्र, तुम्ही सरकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा नमस्कार सांगा देवा सांगा, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा, पंढरीचा मांगा रायाला सांगा पंढरीला, तुझा भक्त तुकोबा या ठिकाणी आपण बडबडतोय, मी येऊ शकत नाही. हे तो पंढरपूरला तू त्या वारकरी तो अभंग गायला सुरुवात केली प्रदक्षिणेला, देवाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. देवाने पाहिलं आता का आपल्याला जमणार नाही, या ठिकाणी माझा भक्त हा आजारी आहे, या ठिकाणी येऊ शकत नाही. गरुडाला सांगितलं जा आणि तुकोबारांना चालवत नाही, त्यांना घेऊन ये. गरुडाने उड्डाण केलं. तुकोबारांकडे माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला घेऊन जातोय. देवाच्या सांगण्यावर मी या ठिकाणी आलोय. तुकोबारांनी सांगितलं अरे तू माझ्या देवाचं वाहन आहेस. हो आजही पाळतात ना, साहेबांच्या खुर्चीवर सामान्य म्हणून बसू शकत नाही. ज्याची खुर्ची कुठल्या ऑफिसमध्ये जा, ज्याची खुर्ची त्या खुर्चीवर त्यांनीच बसायचं, दुसऱ्या कोणत्या खुर्चीमध्ये बसत नाही. ते गरुड देवाचं वाहन आहे आणि तुझ्या पाठीवर मी कसा बसू? तुकोबाराला गरुडाने सांगितलं नाही नाही, तुम्हाला मला देवाच्या आज्ञा तुम्हाला घेऊन जाणारच. तुकोबाराच्या पाया पडले. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, माझा उद्धार करण्यासाठी गरुडाच्या पाया पडतो, तू देवाला घेऊन ये. गरुड गेला परत देवाला सांगितलं
देवाला भक्ताची शिवाय करतो नाही. आणि वाट काय वा भेटीच्या आवडी कृपाळू तातडी उताविळ. देव भक्ताच्या भेटीसाठी उताविळ होतो. तुकोबाने वाट पाहता देव हातात येतात बघत येतात हातात येत म्हणतात. आणि चमत्कार झाला. पिवळा पितांबर कैसा भगवंत आले तुकोबारायांना भेटण्यासाठी दर्शन द्यासाठी. एवढा अधिकार तुकोबारायांचा होता. ते तुकोबारा आपल्याला सांगतात सांगतो तुम्हाची भदारे विठ्ठला. तुका म्हणे साक्षाली तोम्या चित्ती धरला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. मग ते तुकोबाराय आपल्याला सांगतात तुम्हाला सांगतो देवा तुकोबाराय तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगता देवाला बघा. तुम्हाला काय कोणी विचारलं होतं का? न विचारता का सांगतात? तुम्हाला विचारलं होतं काही काही गोष्टी विचारल्या सांगू नये. काही गोष्टी न विचारल्या तरी सांगावं. कसा याची गाय आपल्याला दिसली रस्त्यात तिकडे कसाही तिला शोधी झाले तो विचारतो का बुवा तुम्हाला माझी गाय दिसती का? मोरली आहे एक शेण मोडलेला आहे. नाही दिसती म्हणजे त्या ठिकाणी खोटं बोलायचं आहे. दिसून पण ना दिसली असं सांगायचं. काही गोष्टी दिसल्या तरी सांगू नये. काही गोष्टी दिसल्या किंवा नाही दिसल्या तरी सांगावा. ना विचारला तरी सांगावा. एक आंधळा चाललेला आहे. आंधळा चाललेला आहे. तो रस्त्यात चाललेला आहे. मोठा खड्डा आला. आता दुसरा एक माणूस पाहतो तो आंधळा खड्ड्यामध्ये आता पडणार. यांनी सांगायचं की नाही आंधळा खड्ड्यामध्ये पडला म्हणून पडणार. तो आंधळा खड्ड्यामध्ये पडला. दोन चार लोक लावली त्याला बाहेर काढलं. काढल्यानंतर काय आंधळा खड्ड्यामध्ये जाऊन पडला. कोणी पाहिलंच नाही ना. एक होतो कसा पाहिला नाही मी पाहिलं ना. अरे तू पाहिला मग त्याला सांगितलं का नाही? तो त्याने मला कुठं विचारले. त्याला विचारलं तर डोळे असते तर त्यांनी तुला तो खड्ड्यात पडला असता का? मी काही काही गोष्टी न विचारलं तरी सांगाव्यात. काही काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. मग तुकोबारायांच्या दृष्टीनं आपण आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळ हे जण गेले विसरून खरे देवा. तो तसं आंधळ आहे त्याला सांगण्याची गरज आहे. तशा देवा तुकोबाराच्या दृष्टीनं आम्ही आंधळे आहोत. आम्ही आमच्या देवाला विसरून गेलेलो आहे. म्हणून तुकोबारा सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म माया. तुकोबारा सांगतात बरं का. पण त्या सांगतात पण सांगितलं समजण्यामुळे इशारा कापी पाहिजे की नाही. काही लोकांना सांगून पण समजत नाही. मी एकदम मागे सांगितलेला मला एक माणूस भेटला. हो महाराज म्हणजे काय तुम्ही काय आलाय नेमकं कुठे? आमच्याकडे फार मोठा कार्यक्रम होता. मंत्री आले होते. आले असतील. लय भारी माणूस म्हणजे कसा काय? तो तर काय झालं मंत्री आहे तर मी पण इस्त्रीचे कपडे घातले. झब्बा टुब्बा पॅन्ट व्हाईट टोपी. त्याला वाटलं आमचंच कोणतरी आहे. मग गेले त्या बांधाचा उद्घाटन केला. फीत कापली. मग गेलो स्टेजवर त्या मंत्र्याच्या बरोबर. पहिला मी वरती चढलो म्हणतो स्टेजवर आणि बसलो गादीवर बसतापैकी. मंत्री माझ्या शेजारी पडले. कांद्यावर हात टाकला. भारी मंत्री एवढा भारी माणूस मला मी पाहिला नाही. सामान्य माझ्या एका सामान्य माणसाची बोलला. म्हणजे काय बोलला तो मला बोलला का इथून उठा आणि खाली जाऊन बस. इथे समजलं. तुका म्हणे आईची बुद्धी त्याची जड आणि त्याहून दगड बरा देवा आहे की नाही. किंवा बुद्धिहीन उपदेश देत्याविषयी अमृत सांगण्याचा तात्पर्य सहज बोलणे हितोपदेश करून सार्थ याला सहज बोलण्याचा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या तुरुंगातून निसटले. धर्मदल करीत महाराज महाराष्ट्राच्या हातीमध्ये पोहोचले. बैराग्याच्या वेशामध्ये भगवे कपडे घातलेले. महाराजांच्या जोडे रघुनाथपंत आणखी दोघे जण ते सगळे भगवे कपड्यामध्ये. महाराष्ट्राच्या हातीमध्ये पहिलं गाव लागलं. गावामध्ये चावडी नाही म्हणून पाटलांना घर विचारलं. पाटलाच्या घरी गेले. पाटीलांना भाविक होता. साधू संत इथे घेरा. तोची दिवाळी दसरा दसरा दिवाळी पूजा आम्हा सण सखे संत जण भेटतील. अमुक जोडल्या सुखाच्या राशी पारख्या भाग्याचे नाही आता
आपल्यासारखं नाही साधू संत इथे घाला मग आजकाल आजचा दिवस नाही बरा. आपलं डोकं उठतंय काय बोल काळी आज कसं कळायचं काळी पिशवी आणली ती कुठे ठेवायची. छत्रपती शिवाजी महाराज आणि ते साधूच्या रूपाने त्या पाटलाच्या घरी पाटलाने आदराने स्वागत केलं. काय सेवा करू काय नाही आजची रात्र राहायला जागा द्या राहायला काय खायला पण मिळेल चटणी वांगे आपली या ठिकाणी खाऊ. आज आईला सांगितलं पाटलाने आई मस्तपैकी साधूला जेवण कर. तिने मस्त जेवण केलं. जेवण काय त्यावेळेला भाजीपाला बाजारात नव्हता खेड्यातलं गाव. पिठलं आणि भात केलं. पिठलं आणि भात. पिठलं जे दिंडीला जातात त्यांना माहिती पिठलं कसं असतं की हो पाण्यामध्ये पीठ घालवायचं त्याला मिरची तिखट आणि मिठाची फोडणी द्यायची झालं पिठलं. आणि ते नारळाच्या करवंटीची पळी तिच्याला ते वाढायचं. जेवणाची वेळ झाली. 4 साधू आणि पाटील बाबा असे एका पंक्तीत जेवायला पडले. पात्र वाढली. पात्रावर त्या आईनं भात वाढला आणि ती पिठलं वाढायला पहिल्या नंबरवर शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांच्या पात्रावडीवर पीठ त्या भातावर पिठलं तिने वाढत असं वाहून गेलं. ती म्हणते येडा रे येडा अशी शिवाजी राजासारखा तू येडा आहेस. कोणाला म्हणते शिवाजी राजाला. महाराज म्हणतात ही आई आणि मला तोंडात वेडा म्हणते काय हिंमत द्यायची. शिवाजी राजाला वेडा म्हणते त्याच्या तोंडावर. शिवाजी राजाचं काहीतरी चुकलं असणार म्हणून म्हणतात आईसाहेब शिवाजी राजाचा आणि या पिठल्याचा संबंध काय. ती म्हणजे आळे येणे आळे कर आळे कर म्हणजे भात असा गोल फिरव मध्ये खोलगट कर. शिवाजी महाराजांचा भात फिरवला मध्ये खोल केला त्याच्यामध्ये त्यांनी पिठलं वाढलं पळीवर पिठलं थांबलं. बघ आता कसं पिठलं थांबलं ते मध्ये पुन्हा म्हणता आईसाहेब या पिठल्याचा शिवाजी राजाचा संबंध काय. ते म्हणजे अरे येड्या या माझ्या शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्याला आळे केलं असतं तर म्हणजे चौक्या पायऱ्या बसवल्या असत्या तो मेला मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात चालून आला नसता आणि माझ्या राजाला आग्र्याला नेऊन कैद केला नसता. हे त्या मातीचे बोल शिवाजी महाराजांनी आपल्या मनामध्ये साठवले. स्वरा रायगडावर आल्यानंतर पहिल्यांदा तिला पालखी पाठवली. पालखीच्या मानामध्ये तिला आणली. 5 गावं बक्षीस दिली आणि पालखीचा मान त्या आई साहेबाला दिला. याला मोठा सहज बोलेल हित उपदेश करून साहेब दुसरा जो सांगतो ते आपल्या हितात सांगतो हे समजून घेणं आणि त्या आचरणामध्ये आणणं तर सांगितल्याचा फायदा. म्हणून तुकाराम म्हणाले सांगतो तुम्हाची बघाने विठ्ठला नाही तरी गेला जन्म. जर विठ्ठलाला भजले नाही तर जन्म वाया गेला. म्हणून विठ्ठलाला भजला. आता वाया गेला या शब्दाचा अर्थ वाया गेला म्हणजे फुकट गेला. एक सासूबाई होती. आपली मुलगी श्रीमंताच्या घरी दिली पण तो खूप दूरचा नातेवाईक श्रीमंताला दिली आहे आणि तो एवढा उद्योगी त्याला यायला वेळ नाही. जावायला यायला वेळ नाही. जावाय 10 वर्ष सासूरवाडीला 10 वर्ष आला नाही. जावई सासूरवाडीला 10 वर्ष आला नाही. त्या कारोबार एवढा मोठा आहे की त्याला वेळच नाही. पैशाच्या मागे लागले लोकांना वेळच होतो. सासूबाई जावायला फोन करत जावई एकदा तरी या ना. अहो एकदा तरी या. नाही तुमच्या श्रीमंतीच्या हिशोबाने आम्हाला मानपान करता येईल आमच्या पद्धतीने तर आम्ही करू की नाही. मग अधिक महिना आला. अधिक महिना माणसांचे जावायला बोलवतात. मग जावायला आमंत्रण केलं जावई बापू आता तुमचा मान आहे तुम्ही अधिक महिन्यात या. आमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला काय चेन बिन काय कासेल घड्याळ लॉकेट काय ब्रेसलेट करतो तुम्ही या. मग जावईने सांगितलं मामी मी शनिवारी तुमच्या गावामध्ये येतो पण जास्त वेळ थांबणार नाही. काय थांबू नका. कधी या दुपारी 1 वाजता या. हा दुपारी 1 वाजता येतो. जास्त थांबणार नाही. नका थांबू. 2 घास खा आणि जा. मग काय त्या सासूबाई तब्येत याला गड्याला इकडे पाडू नोकरला इकडे पाहू हे आण ते आण बाजाराची सगळं आणलं. हो श्रीखंड पुरी बासुंदी सगळे बेत केले. एक कुठला अनारसे करंज्या सगळे बंद केले. कुठला काही तिने करायचा ठेवला नाही जावयासाठी. काय सांगतात
नाकाचा मोती देवी घाट राखी जावायचा मान, सासूकडे जावायचा मान फार असतो. आणि जावई या सासऱ्याच्या राशी आलेला 10 वाजता असतो. सदा वक्र सदा कृपण सदा पूज्य मी अपेक्षिते कन्या राशी स्थितो नित्य जामातम दक्षिण ग्रह. सुभाषितकार सांगतात नेहमी वाकडा जावई. आता आपण तर जावायचं कोणाला तरी अनुभव आहे की नाही. नेहमी वाकडा, नेहमी क्रूर, नेहमी मानपानाची अपेक्षा करणारा, सदा वक्र सदा क्रूर सदा पूज्य मी अपेक्षिते कन्या राशी स्थितो नित्य. कन्या राशीला आलेला जावया त्या सासऱ्याचा 10वा ग्रह लागलेला आहे असं म्हणतात. पण त्या सासूचा मान घेऊन जावई त्याची या करता सासूने. आता जावई एवढा श्रीमंत जावई हेलिकॉप्टर घेऊन येतो का कारने येतो का काही कुठली यंत्राला घेऊन येतो. पण तिने सगळ्या शेजाऱ्या गावातल्या मोठमोठ्या लोकांना, गावातले प्रतिष्ठित सरपंच, ते नगरसेवक, कोण सभासद असतील त्यांना सगळ्या मोठमोठ्या लोकांना आमंत्रण केलं. जावई येणार आमचा, तुम्ही त्यांच्या पंक्तीला जेवायला या. 10-20 माणसं जेवायला बोलवली, मोठा बेत केला. सगळे 12 वाजता जमले. आले का तुमचे जावई? येतील. आता जातात एसटी स्टँडवर, पुन्हा परत येतात. एसटी स्टँडवर जातात, परत येतात. 12 ते 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले तरी जावई काही येत नाही. आता यांची खात्री पडली आता काही जावई येते नाही. तितक्या फोन आला, सासूबाई मला फार अर्जंट काम लागलं त्यामुळे आज मी काही येऊ शकत नाही, परत कधीतरी येईन. सगळी नाराज झाली. आता सासूबाई गावासाठी एवढे गेले, आता तुम्ही तरी खा. गावामध्ये लोकांची पंगत बसवली, ते सगळ्यांना वाढलं, सगळं अन्न संपवलं. हे सगळं संपले, सगळे घरी गेले. मग बाया जमल्या, काय तर बाई जावई नाही आला, काय सांगा. एवढं केलं, करंज्या केल्या, लाडू केले, बासुंदी केली, श्रीखंड केला, सगळं केलं, सगळं फुकट गेलं. काय सगळं वाया गेलं. आता वाया गेलं का ते गावातल्या लोकांनी खाल्लं नाही का? नाही. पण ज्याच्यासाठी केलं होतं त्यांनी न खाल्ल्यामुळे ते सगळं वाया गेलं, आहे की नाही. तसा हा नरदेह ज्याच्यासाठी देवाने आम्हाला दिलं ते जर आम्ही या ठिकाणी नाही केला तो देह वाया. बहुत गेले वाया, पंढरराया, जे पंढररायाला भरले नाही ते वाया गेले. काय तुकोबाराचं म्हणणं आहे. म्हणून तुकोबारा सांगत होतो, आज तुम्हाला सांगतो. तुकोबारा कळवणे सांगा, कळवणे बरं का. आधी तुकाराम पाहिले, तुकाराम हे आमचे कसे माईबाप आहेत. तुम्ही संत माईबाप कृपाबंध काही मी पतित कीर्ती आमचे आई वडील आहेत. तुकोबार आहे ते मार्ग दावणी गेले. आधी दयानिधी संत ते आम्हाला मार्ग त्यांनी दाखवला. केलीची पण ते चालवता न पडेल त्याच मार्गाने आम्ही जातो, आहे की नाही. आमचे माईबाप मग ते सांगतात आपण ऐकलं पाहिजे. बहुत गेले वायानं भरता पंढरीराया. आम्ही बहुत गेले वाया त्यापेक्षा सांगत होतो. माझी या ठिकाणी काय सांगतो तुम्हाला. का सांगतो? तुमचा कळवळा येतो म्हणून सांगतो. पुढं काही जन न देखील डोळा येतो कळवळा म्हणा. अखिल मानव जातीचा साधू संतांना कळवळा येतो आणि म्हणून ते आपल्या भल्याचा विचार करता. म्हणून तुम्हाला सांगतात काय करा, त्या विठ्ठलाला भजा. विठ्ठलाला का भजा?
तू मागे पुढे उभा राही सांभाळता आमच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये असणारे सगळे आघात सोडवणारा सोसवणारा तू आहे. किंबहुना जगाचा चालिता व जगन्यता असा तो भगवंत एकटाच आहे. त्याने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंत आठवणी. त्याने तुझी काय चिंता केली नाही. अरे आईच्या उदरातून जन्माला आला त्याच वेळेला त्याला समजलं की हे पोरग हे आता जन्माला आले, याला काय हळद चावणार नाही, याला काय भात चावणार नाही, याला भाकरी चावणार नाही, याला काही चावणार नाही. मग याच्यासाठी त्यांनी बाहेर निघता मातीच्या स्तनी पय केले निर्माण रामा तू माझं यजमान. किंवा ना बाळा तुझा कोण करीते उत्पत्ती वाढवली श्रीपती सवय दोन्ही. आईच्या स्तनामध्ये दूध कोणी निर्माण केलं ते देवाने निर्माण केलं. ज्याप्रमाणे मूल वाढतंय त्याप्रमाणे आईच्या स्तनाचं दूध वाढतंय ती देवाची करणी आहे. म्हणून त्याचे उपकार माणसाने आठवावे. सगळ्या जगाला एकटा पोचतो कार्य नाटाविषयी कृपाळू देवासी पोषितो जगाची एकलाची. त्याने तुझी कार्य नाही केली चिंता राही त्या अनंत आठवणी. त्या एकट्यानं त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो बागेतली झाडं आपण रोज शिकतो. एक दिवस त्याला पाणी घालण्याचं झाडं कोमातात. उन्हाळ्या दिवसामध्ये जंगलामध्ये झाडांना पाणी फुटते चैत्र वैशाखामध्ये. ते दरवर उष्णकाळ मासी जीवरतयाची कोण घाली त्या झाडाला पाणी कोणी घातलं आहे की नाही. मग असा असणारा भगवंत ज्याच्यामुळं सगळे जग निर्माण झाले. माझी विस्तारलेपणाची नावे बघू ज्या ज्ञानेश्वरमध्ये तो जगजीनं यागवे जैसे दूध मुराले स्वभावे काही देई. हो का भांगाराचे अलंकारू का बिजाचे झाले करू भांगाराचे अलंकार तैसा मग एकाचे विस्तार होते. हे जग माझ्या एकटापासून जग निर्माण झालं तो मी आहे की नाही. सगळी सत्ता त्याची तुझी या सत्तेने वेदाची बोलणे तुझी या सत्तेने वेदाची बोलणे तुझी या सत्तेने वेदाची बोलणे तुझी या ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरणारो. आता तो ब्रह्मांडाचा धन्याचा भगवंत तुकोबाराचा त्याला शरण जा त्याला भला. मी तुम्हाला सांगतो तुमचं भलं होईल बरं का. मी तुम्हाला सांगतो काय की त्या भगवंताचं भजन करा भगवंताला शरण जा. सांगतो तुम्हाला त्या देवाला भजा त्याला बदलं तर पुन्हा 84 लक्षी योनी हे म्हणजे फेरे चुकतील. हो नाहीतर तुम्ही संसारात जर करत बसलात तर पुढे काय होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणात करिता
संसारामध्ये असणाऱ्या लोकांना म्हणजे आमचे जे संसारामध्ये आमचे जे काय वाटेकरी हो त्या सगळ्यांचं उदरभरण करण्यासाठी तुझा सगळा वेळ जाईल आणि काय देवापासून तू दूर जाशील. वेळ मिळणे परमार्थ करा प्रपंचच करण्याची पण प्रपंचामध्ये सुख आहे का? सुख देवाजवळ आहे. सुख वचताया ठाई बहुबाई संतांच्या किंवा देवाच्या जवळ सुख आहे. सर्व सुखाच्या आगर म्हणे ज्याने म्हणे चारंदर सर्व सुखाच्या आगर बाप म्हणे बाप रखमा देवर सर्व सुखाच्या आगर ज्यांनी म्हणे चारंदर सगळी सुख त्या ठिकाणी संसारामध्ये सुख आहे का? माऊली सांगतात परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख संसार एवढे दुःख अनेक नाही. संसार एवढं दुःख जगात कुठं नाही असे संत सांगतात. आम्ही संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला बघा एक राणी होती. राणी राजाची बायको होती राणी. त्या राजाने राणीला पाणीदार मोत्याचा हार आणला. पाणीदार मोती पाणीदार असा भेट. पाणीदार मोत्याचा हार महाग आहे. मोती मी एक मोती घेतला ऑस्ट्रेलियन पाणीदार मोती एक मोती छोटा आणि गेली अगदी माझ्यावर एवढं यंदाच गेली. तो 8,000 होता. किती? 8,000 एक छोटासा मोती. तर पाणीदार मोती पाणीदार असावे. काही काही गोष्टी पाणीदार असावे बरं का. घोडा पाणीदार असावा. घोडा मोती पाणीदार असावा. घोडा पाणीदार असावा. तलवारीची धार ही पाणीदार असावी. दूध पाणीदार माझा टाकण्याला मित्र टाकण्याला आमचे ते 40 गावचे 500 राही निर्भेळ दूध मिळेल. त्याला म्हटले काय मित्रा तू आम्हाला बसवतोस लोकांना म्हणजे काय निर्भेळ दूध. निर्भेळ दूध आपल्या दुधात थोडंफार पाणी नाही. अरे नीर म्हणजे पाणी भेळ म्हणजे मिसळ. पाणी भेळलेलं दूध तू फोड लावलास म्हणजे सांगून निर्भेळ दूध विकतो हे की नाही. तशा काही काही गोष्टी पाणीदार मोती त्या राणीला राजाने आणले. पाणीदार मोत्याचा हार किती लाखाचा असेल हिशोब नाही. तो तिच्या आवडीचा ती एक क्षणभर त्या हाराशिवाय राहत नव्हती. पण आंघोळीला जाताना तिने खुंटीला हार पोचला आणि आंघोळीला गेली. घारीने हार बघितला. घार आकाशातून आली. तिला तो चमकणारा हार दिसला. तिने हार हेरला गेली. तिने आवाज दिला हार नेला हार नेला. घारीने हार नेला. तिच्या पाठीमागे सैनिक लागली त्या घारीच्या. राजाचे शिपाई भाल्या बच्चा घेऊन धनुष्य बाण घेऊन तिच्या मागे घार गेली जंगलात. आता ती वेळ मार्गाने जाणारी काय सापडते का? गेली. घार गेले तर घारीच्या त्या पायामध्ये असा हार पकडलेला आहे. चोचीमध्ये चावून पाहिला एक एक म्हणी. त्या घारीला कळलं हे आपल्या उपयोगाची वस्तू नाही. माणसापेक्षा तिला लवकर कळलं. पशु पक्ष्याला लवकर कळतं की नाही. असं मी वाचलंय. भूकंप व्हायचा असला आपल्या आधी त्यांना कळतो है ना. तसा हार हा एक मोठी आपल्या उपयोगाचं हे तिला कळलं. तिने ते चावून पाहिले आणि तो हार आकाशातून सोडून दिला. तो वाऱ्यामध्ये हेलकवर गिरता घेत आला आणि सरोवराच्या काठी शुष्क काष्ट झाड होतं. सरोवराच्या काठी शुष्क काष्ट झाड म्हणजे वाळलेलं झाड ज्याला अजिबात पानं नाही. त्या झाडाच्या फांदीला तो हार अटकला. तलावाच्या काठी सरोवराच्या म्हणजे तलावाच्या काठी त्या फांदीला झाड अटकला. झाड गेली. तिकडे वाचून आला. दुपारची वेळ उन्हाळ्याचे दिवस आहे. खूप ताण लागली आहे. चप्पल काढली पॅन्ट वर केली जरा आणि गोंधळ झाला. गोंधळ भरला. त्याला पाण्यामध्ये हात दिसला. समजलं का? अहो त्या हाराचा प्रतिबिंब पाण्यात पडलेला. हार वर आहे झाडाच्या फांदीला. त्याच्या पाण्यामध्ये हाराचा प्रतिबिंब दिसतो. तो पाणी नंतर पिण्याचे हार काढू दे. कपडे काढले लगेच बुडी मारली. पट्टीचा बोणार खाली गेला. सापडलं बघ हार नाही. पण हार नाही का? स्वतः डोळ्यात पाहिलेले अनुमान प्रमाण स्वतः पाहिलेला आहे. सांगायची गरज नाही. दुसरे दाखवायची गरज नाही. स्वतः पाहिलंय. पुन्हा वर आला. पाणी प्यायला राहून गेला. दुसरी बुडी मारली. तिसरी बुडी मारली. किती बुड्या मारल्या म्हणजे हार सापडेल? किती बुड्या मारल्या तरी हार सापडणार नाही. तसा किती वर्ष संसार करा संसारामध्ये सुख सापडणार नाही. शोधात आम्ही जातो. एक बाबा भेटले. काहीच नाही. काय घेत नाही देत नाही. निस्पृह माणूस. भगवे कपडे रुबाबात चाललेला आहे. मला वाटलं चांगला साधू आहे म्हणून पाया पडून पायावर 10ची नोट ठेवली. तो मूर्ख माणसा हम पैसे को छिपे नहीं.
पैसे को छूता नहीं, उठाओ पैसा. मी बोललो बाबा माझी चूक झाली, पण आता या 10 रुपयाचे काय करू. तो तुझ्या हातात घे, तुझ्या हाताने माझ्या खिशात घाल. कोणाला साधू म्हणावं. पंढरपूरला गेलो, तो नाव वाचणार आपला वासुदेव, खांद्यावर एवढं मोठं पोचतो, तांदळाचं काही कसलं असेल ते काय माहिती. पण तो कुणी नाही रे कुणाचे, शेवटी एकले जायचे. कुणी नाही रे का तुंतुना वाजवतो. कुणी नाही रे कुणाचे, शेवटी एकले जायचे. म्हणलो वासुदेवा कुणी नाही कुणाचे, शेवटी एकले जायचे. पण एवढे मोठे काठोडे कुठं नाही यायचे. ते भजन बंद केलं. म्हणून करता बरोबरी दुरावाची दुरी भावाची यापुरी भावाची. शेवटच्या चरणात महाराज सांगतात ते काय, तुका काही काही नाही भावाची कारण. भावाची कारण त्या विठ्ठलाला भजा. तुमच्या देवाला काही लागते का हो? लिंबू कोंबडा काय आहे ना, ते आमची देव भरपूर आहेत. शेजारी हेजरी तयारी कोण फुली पूजे केली, आपल्या पोटाची रडती मागतीची देव होत. असे काही देव आहेत जगामध्ये. त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे का भरपूर. एक देव असेल त्याला सोनं लागते, एक देव असेल त्याला सोनं लागते, मग तो सोनं देतो. आणि आमच्या सत्ता सोने रुपये आम्हा मूर्तीचे सामान, आम्ही आमच्या दुसऱ्यांची माती. पण एक देव त्याला सोनं लागते, एक देव त्याला केस लागतात, केस तिथं केस काढून द्यायचे, मग तो कॅश देतो. असं सांगतो आपण काय केलो नाही. पण असा एक देव आहे तो केस, त्याला केस द्यावे लागतात सगळे, मग तो कॅश देतो. एक देवाला सोनं लागते, आमच्या देवाला काही न लागे. एक भावाची कारण तुका म्हणे आनंद ठोका पांडुरंगाची शपथ घेऊन जातो, त्याला काही लागत. देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला. होय सुदाम देवाचे पक्के मारी कोरडे केलो, हे उचिताचे थोडे. आणि तुका म्हणे भक्तीपुरे, म्हणून त्यालाच पदा. हा की तो भाव, त्याला फक्त एक शुद्ध भाव सुद्धा अंतकरणानं हा तुम्हाला, तो तुम्हाला हाकेला हो दिला सांगणार राहणार नाही. मोहाय करुणावंत आनंद ही बळ हो नाम द्या असा आपण भगवंत म्हणून तुम्हाला सांगतो. ऐक रे ना तुझ्या सोयीताच्या खुणा, आणि पंढरीचा राणा मना माझी स्मरावा Oh
सांगतो तुम्हाला बघारे विठ्ठल नाही तरी केला जन्म वाया करिता बरोबरी दुरावाची दुरी भावाच्या पुरी भावाची काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आनंद विठोबाची करिता बरोबरी दुरावाची दुरी भावाच्या पुरी भावाची अपंगाचा भावाचा कमी वेळेमध्ये आणि माझ्या अल्पमुक्तीप्रमाणे या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी कल्याणचर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट कल्याण यांनी आयोजित केलेला हा नाम सप्ताह किंबहुना त्याप्रमाणे त्याचे ज्यांच्या सौजन्याने जो चालू आहे ते आमचे विद्यमान आमदार गणपतराव गायकवाड माझे मित्र आहेत आणि नगरसेवक अभिमन्यू शेठ गायकवाड यांच्या सौजन्याने या ठिकाणी नाशिक कीर्तनाच्या रंगी हा जो त्याचा अधिक मासामध्ये उपक्रम चालू आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी हा जो कार्यक्रम आपण केला तो आता झालेली सेवा संतांच्या यज्ञ अर्पण करून आपली वेळ संपलेली आहे आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर